रुपाली चाकणकर या देवगिरीवर जातानाची ही दृश्य आपण बघतोय। याआधी काही वेळापूर्वीच त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट देवगिरीवर पोहोचलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय रुपाली चाकणकर सध्या देवगिरी या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत। सुनेत्रा पवार काय नेमका निर्णय घेतात हे अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण यावरच राष्ट्रवादीची भूमिका ठरेल। चाकणकरांवर टीकेची झोड खरं तर उठली होती। महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना खराचं पाद्यपूजन तसंच त्यांनी अनामिका कापून घेतली होती, अघोरी तंत्र केले होते असे आरोप त्यांच्यावर झाले। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासाठी खरात प्रकरण जे आहे ते मात्र अंगलट येऊ लागल्याचं दिसतंय। आणि आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। थेट जाऊयात यावेळेस आपण देवगिरी बंगल्याबाहेर आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, काय नेमकं घडलं? आजची ही संध्याकाळ खरं तर अत्यंत महत्त्वाची होती, कारण एकीकडे नाशिकमध्ये आपण बघतोय खरातनं देवभूमी वाटवली आणि त्यानंतर आता घडामोडी ज्या आहेत त्या मुंबईत घडू लागलेल्या आहेत। कशा पद्धतीनं घडामोडी घडलेल्या आहेत? रुपाली चाकणकर मुंबईमध्ये आल्या होत्या, काय नेमकं घडलं सविस्तर सांगाल? नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 2 दिवसापासून कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे। विरोधी पक्षांकडून शिवसेनेच्या नेत्या ज्या आहेत त्यांच्याकडून देखील या संदर्भात वारंवार रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे। त्यांच्याकडून विविध फोटो देखील आता सोशल माध्यमांमधून प्रसारित केलेले आहेत आणि याच अगदी आणि त्याचमुळे खरं तर आता राजीनामा देण्याची वेळ रुपाली चाकणकर यांच्यावर आल्याचं इथं दिसतंय। आणि राजीनामा खरं तर मागण्याची वेळ ही मुख्यमंत्र्यांवर आली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आहेत त्याची अंमलबजावणी होते का? सुनेत्रा पवारांचा निर्णय नेमका काय होतो? या संदर्भात काय अपडेट घडतात, काय घडामोडी घडतात ते आपण पाहणार आहोतच, यावर आपलं लक्ष असेल।